श्री स्वामी समर्थ. मीन राशी 17 ऑगस्ट. अचानक घडणारं संकट तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी एका अदृश्य परीक्षेसारखा उलगडत आहे. संकट शब्द ऐकून मन घाबरतं, पण लक्षात ठेवा, संकटही नेहमी नाशासाठी येत नाहीत, तर ती बदलाची सुरुवात असते. स्वामी समर्थ म्हणतात ना, संकट हेच संधीचं रूप असतं. आज तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते अचानक घडेल, अनपेक्षितपणे येईल, पण त्यातून तुम्ही शिकाल, वाढाल आणि नवं जीवन सुरू कराल. तुम्हाला वाटेल की काहीतरी हरवलं, पण प्रत्यक्षात तुम्हाला नवं काहीतरी सापडणार आहे. मीन राशीच्या जातकांचे मन कोमल असते. ते पटकन दुखावतात, पटकन आनंदित होतात आणि म्हणूनच देव त्यांना विशेष कसोटीवर पाहतो. आजचा दिवस तसाच आहे. एखादी गोष्ट जी तुम्ही खूप जपली आहे ती अचानक तुमच्या हातातून निसटल्यासारखं होईल. नातं असेल, नोकरी असेल, पैसा असेल किंवा एखादी संधी असेल, ते हरवल्यासारखं वाटेल. पण या हरवण्यातच तुमच्यासाठी एक मोठं गुपित दडलं आहे. स्वामींच्या कृपेने संकट कधीच एकटं येत नाही, त्याच्यासोबत उपायही येतो. आज तुम्हाला तुमच्या घरातल्या जुन्या देव्हाऱ्यात ठेवलेली एक छोटीशी वस्तू आठवेल. ती कदाचित तांब्याची वाटी असेल, कदाचित आईने दिलेली पाटी असेल किंवा एखादं पवित्र चिन्ह असेल. ही वस्तूच तुमचं रक्षण करेल. जेव्हा अचानक गोंधळ उभा राहील, तेव्हा या वस्तूला हात लावा. मनोमन स्वामी समर्थांचं नाव घ्या, अक्कलकोट स्वामी समर्थ, आणि तुम्हाला जाणवेल की संकटाचा काटा हळूहळू विरघळत चालला आहे. आज दिवसभर मीन राशीच्या लोकांना पाणी विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. पाणी तुमचं रक्षण करेल. सकाळी स्नान करताना गंगाजलाची किंवा साध्या पाण्याची 3 थेंब डोक्यावर घाला. दिवसभर ताजेपणा टिकून राहील. आज जर शक्य असेल तर एखाद्या तहानलेल्या जनावराला किंवा पक्ष्याला पाणी द्या. या साध्या कृतीमुळे अचानक आलेलं संकट अर्ध्यावरच थांबेल. मनातला गोंधळ हा सर्वात मोठा शत्रू असतो. आज अचानक एखादा निर्णय तुमच्या समोर येईल. तुम्हाला वाटेल की मी काय करू? पुढे जावं का मागे फिरावं? अशावेळी डोळे मिटा, स्वामींचं नाव घ्या आणि मन शांत करा. उत्तर तुमच्याच हृदयातून बाहेर येईल. आज संध्याकाळी 5 नंतर मीन राशीच्या लोकांना एखादी अशी बातमी मिळेल जी सुरुवातीला घाबरवेल, पण नंतर त्याच बातमीतून आनंदाचं दार उघडेल. जसं वीज चमकली की आकाश गडद होतं, पण काही क्षणांनी पाऊस पडतो आणि धरतीला हिरवाई मिळते, तसंच आज तुमचं होणार आहे. जर कोणी तुम्हाला अचानक दुखावलं, अपमान केला किंवा गैरसमज निर्माण केला, तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शांत बसा. कारण आजचा दिवस तुम्हाला सहनशीलता शिकवण्यासाठी आहे. ही सहनशीलता उद्याच्या यशाचं बीज आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या चरणी एक दिया लावा आणि मनोमन बोला, जे होईल ते तुझ्या कृपेनेच होईल, मी तुझ्या शरण आहे. हे म्हणताच तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. डोळ्यातून नकळत पाणी येईल आणि त्या अश्रूंमध्ये तुमच्या सर्व वेदना विरघळून जातील. आज सकाळपासूनच मीन राशीच्या लोकांच्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवेल. जणू काहीतरी घडणार आहे याची चाहूल लागेल. ही चाहूल ही भीती नाही, तर संकेत आहे. जेव्हा देव संकट पाठवतो, तेव्हा तो आधी मनाला त्या संकटाची तयारी करून ठेवतो. त्यामुळे आज उठल्यावर मन का अस्वस्थ आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी या अस्वस्थतेला देवाचा आशीर्वाद समजा. कारण ज्या गोष्टीसाठी मन सजग होतं, ती गोष्ट धोकादायक राहत नाही. सकाळच्या पहाटेच्या वेळी तुम्हाला कुणाचा तरी फोन येऊ शकतो किंवा कुणाचं वाक्य मनात घर करून राहील. ते ऐकताना तुम्हाला धक्का बसेल, पण थोड्या वेळानं लक्षात येईल की त्या वाक्यामध्ये एक गुप्त संदेश आहे. हाच संदेश तुम्हाला तुमच्या पुढच्या पावलांसाठी योग्य दिशा दाखवेल. मीन राशीच्या लोकांची अंतःप्रेरणा प्रखर असते. आज तुमच्या मनाला जे पहिल्यांदा वाटेल तेच खरे ठरेल. त्यामुळे शंका नको, भीती नको, फक्त विश्वास ठेवा. आज दिवसभर तुमच्या आयुष्यातील काही जुनी प्रकरणं पुन्हा समोर येतील. ज्यांच्याशी तुम्ही दूर राहता, ज्यांचं आठवणही नकोसं वाटतं, ते अचानक तुमच्या समोर येतील. ही भेट चांगली नसेल, पण त्यातून तुम्हाला एक मोठं शिकणं मिळेल. तुम्हाला वाटेल की मी पुन्हा का यात गुंतलो, पण या गुंतागुंतीतूनच तुमचा मार्ग मोकळा होईल. जर पैशांच्या बाबतीत आज अचानक अडचण आली, तर लक्षात ठेवा की हा थोडक्यात तुम्हाला झालेला धक्का आहे, पण भविष्यात मोठा तोटा टळत आहे. संकट आलं की पैसा थांबतो, पण देव कृपेने जे थांबतं ते परत दुप्पट होऊन येतं. त्यामुळे पैशांच्या चिंतेत गुंग होऊ नका. आज खर्च वाढला तर उद्या नवं उत्पन्नाचं दार उघडणार आहे. आज दुपारी 12 नंतर घरातल्या मोठ्या व्यक्तींचं मत ऐकणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यांचं एखादं वाक्य तुम्हाला कठोर वाटेल, पण ते वाक्यच तुमच्या संकटाचं उत्तर असेल. मोठ्यांचा आशीर्वाद हा संकटावरची ढाल असते आणि आज ती ढाल तुम्हाला मिळणार आहे. मीन राशीचा स्वामीग्रह गुरु आहे. आज गुरुचा प्रभाव जरा कठीण आहे, पण गुरु रागवूनही शेवटी आशीर्वादच देतो. त्यामुळे आज तुम्हाला आलेली प्रत्येक अडचण ही एक शिक्षण आहे. एखादं नातं दूर गेलं तर नवीन आणि अधिक खरं नातं येईल. एखादी संधी निसटली तर त्याहून मोठी संधी हातात येईल. आज संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे पहा. एखादी ढगांची रांग, एखादा पक्ष्यांचा थवा किंवा अचानक लागलेली थंड हवा तुम्हाला कळवेल की स्वामी तुमच्या सोबत आहेत. त्या क्षणी मन शांत करा, डोळे मिटा आणि मनोमन म्हणा, अक्कलकोट स्वामी समर्थ, संकट माझं नाही ते तुझं आहे, तूच ते पार कर. हे बोलताच तुमच्या अंगावरून थंडीचा एक शहारा जाईल, पण त्याच वेळी मनाला प्रचंड दिलासा मिळेल. आज रात्री झोपण्यापूर्वी जर शक्य असेल तर आपल्या पलंगाजवळ एक तांब्याचं मोठं पाण्यानं भरून ठेवा. हे पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. उद्या सकाळी हे पाणी घराबाहेर झाडांना द्या. तुमचं मन हलकं होईल आणि अडचणी हळूहळू मागे हटतील. आज तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडेल जी अचानक असेल. तुमच्या हातून एखादी चूक होईल किंवा कोणीतरी तुमच्याबद्दल गैरसमज पसरवेल. कदाचित पैशाबाबत एखादा अडथळा उभा राहील किंवा एखादा नातं तुमच्यासमोर खरी रूपं दाखवेल. ही घटना प्रथमदर्शनी वेदनादायी भासेल, पण हाच प्रसंग तुम्हाला पुढे नेईल. संकट हे नेहमी विनाशासाठी येत नाही, ते शिकवण्यासाठी येतं. आणि मीना राशीच्या लोकांना आज मिळणारा धडा तुमचं भविष्य घडवणार आहे. आज मनातलं गोंधळ खूप वाढेल, विचार खूप होतील, पण निर्णय होत नाहीत अशी अवस्था होईल. अशावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मन हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. डोळे मिटून स्वामी समर्थांचं नाव घ्या, अशी अक्कलकोट स्वामी समर्थ हे 3दा म्हणा. हा उच्चार होताच तुमच्या मनातली नकारात्मकता विरघळेल. तुमच्या घरातल्या देव्हाऱ्यात किंवा कोपऱ्यात ठेवलेली एखादी जुनी वस्तू आज विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कदाचित आईने दिलेला गोंडस गंध, एखादी पाटी, तांब्याचं पात्र किंवा एखादी छोटी मूर्ती ही वस्तू तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. ती हातात घेऊन देवाला प्रार्थना करा आणि तुम्हाला जाणवेल की तुमचं ओझं हलकं होत आहे. आज अचानक कुणीतरी तुमच्याशी कठोर बोलू शकतो किंवा तुम्हाला दुखावू शकतो. त्या क्षणी रागाने उत्तर देऊ नका. शांत बसा, हसा आणि मनोमन बोला, हे संकट माझं नाही, हे तुझं आहे स्वामी, तूच पार करशील. आणि खरंच त्या क्षणानंतर परिस्थिती हळूहळू मवाळ होईल. मीन राशीच्या लोकांसाठी आज पाणी हे सर्वात मोठं औषध आहे. जर मन खूप गोंधळले तर एक ग्लास स्वच्छ पाणी घ्या, त्यावर स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि सावकाश प्या. तुम्हाला जाणवेल की शरीर शांत होत आहे, मन हलकं होत आहे. आजच्या दिवसात तुमच्यासमोर 2 वाटा उभ्या राहतील, एक सोपी वाट आणि एक अवघड वाट. मनाला वाटेल की सोप्या वाटेवर जावं, पण लक्षात ठेवा, खरी उन्नती अवघड वाटेवर आहे. देव तुम्हाला अवघड मार्गावर ढकलणार आहे, पण हा मार्गच तुम्हाला खऱ्या यशाकडे नेईल. रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा दीप लावा आणि त्या ज्योतीकडे पाहून मनोमन बोला, जगाचा भार माझ्या खांद्यावर नाही, तो तुझ्या चरणी आहे स्वामी. हे म्हणताच डोळ्यातून आलेले अश्रू तुमच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीचं लक्षण असतील. आज जे संकट आलं आहे ते तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमचं भविष्य बदलून टाकण्यासाठी आहे. मीन राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, आज पडलेलं एक पान उद्या फुलणारं झाड घडवेल. आज हरवल्यासारखं वाटलेलं उद्या तुमच्यासाठी नवं आयुष्य घेऊन येईल. प्रिय मीनराशीचे भक्तांनो, आजचा दिवस हा अगदी समुद्रासारखा आहे, कधी शांत, कधी वादळासारखा. आज जे संकट अचानक येईल ते तुमचं आयुष्य बदलण्यासाठीच येणार आहे. देव कधीही कारणाशिवाय संकट देत नाही. जसं सोनं वितळल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं तुमचं मन आणि तुमचं जीवन आज कसोटीवर उतरणार आहे. आज तुम्हाला असं वाटेल की काहीतरी हरवतंय, काहीतरी निसटतंय. तुमचं नातं असो, पैसा असो, कामाची संधी असो किंवा कोणाचं प्रेम असो, हे अचानक हातातून निसटल्यासारखं होईल. पण लक्षात ठेवा, हरवणं म्हणजे शेवट नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. जसं झाडावरची सुकलेली पानं गळतात म्हणून झाड मरत नाही, उलट त्याला नवीन पालवी फुटते, तसंच हे संकटही तुम्हाला नवीन उभारी देणार आहे. मीन राशीच्या लोकांचं मन खूप भावनाशील असतं, त्यामुळे छोट्याशा धक्क्यानेही तुम्ही कोसळता. पण आज देव म्हणतो आहे की तू घाबरू नकोस, मी तुझ्या मागे उभा आहे. तुम्हाला आज काही क्षण असे येतील जेव्हा वाटेल की आता काहीच उरलं नाही, पण त्याच क्षणी स्वामी समर्थांची कृपा तुमच्यासमोर नवदार उघडेल. आज तुम्हाला कुणाचं खरं रूप दिसेल. जे लोक तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्ष आहेत
त्यांच्यातील काहींचा चेहरा मुखवट्याशिवाय दिसेल. सुरुवातीला हे सत्य कठीण वाटेल, पण हेच सत्य तुम्हाला पुढे चुकीच्या मार्गावरून वाचवेल. देव नेहमी वेळीच संकेत देतो. आज तो संकेत मिळणार आहे. जर अचानक घरात वाद झाला, पैशात अडथळा आला किंवा एखादं काम अर्ध्यावर अडकलं, तर लगेच उपाय करा. 1 मूठ तांदूळ घ्या, त्यावर 3 गा अक्कलकोट स्वामी समर्थ असं म्हणा आणि ते पक्ष्यांना द्या. संकटाचा काटा लगेच सैल होईल. आज देव तुमची श्रद्धा तपासणार आहे. मनात प्रश्न येईल की मी इतकी प्रार्थना करते, इतकं सगळं करतो, तरी माझ्यासोबत असं का? पण त्याचवेळी मनातल्या आतल्या आवाजातून उत्तर येईल की कारण तुला अजून मोठ्यासाठी तयार व्हायचं आहे. संकट हे देवाचं शस्त्र नाही, ते देवाची शाळा आहे. इथे मिळणारे धडे आयुष्य बदलून टाकतात. आज जर मन खूप गोंधळलं तर साधं काम करा. आपल्या खोलीत थोडं उदबत्ती लावा, धुराकडे शांतपणे पहा आणि श्वास सावकाश घ्या. धुरामध्ये तुम्हाला तुमचं मन स्थिर झाल्यासारखं वाटेल. देवाचं अस्तित्व जाणवते ते ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. प्रिय मीन राशीचे भक्तांनो, आजचं संकट हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे. जीवनातला प्रत्येक धक्का हा पुढच्या उंच भरारीसाठीची पायरी असतो. आज तुम्ही हरवलेली गोष्ट उद्या दुप्पट रूपात तुमच्यासमोर येणार आहे. त्यामुळे भीती नको, फक्त विश्वास हवा. प्रिय मीन राशीचे भक्तांनो, आज आलेलं संकट तुम्हाला घाबरवणारं आहे, पण त्याचवेळी हेच संकट तुमच्या जीवनातला नवा अध्याय उघडणारा आहे. देव तुम्हाला आज सांगतो आहे, तू कोसळलास तरी मी तुला उचलून धरीन, त्यामुळे काळजी नको. आज जर काही हरवलं, तुटलं किंवा मन दुखावलं, तर हे केवळ बाह्य स्वरूप आहे. प्रत्यक्षात या घटनेमुळे तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलतो आहे. तुम्हाला जी गोष्ट हातातून निसटली ती तुमच्यासाठी योग्य नव्हती. देवाने तुमच्यासाठी त्याहून मोठं काही राखून ठेवलं आहे. संकट आलं की मनात विचार येतो, का मीच? पण खरं म्हणजे संकट हे देवाचं गुप्त वरदान असतं. आज तुमच्या सहनशीलतेची परीक्षा आहे. जर तुम्ही विश्वास ठेवलात तर उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी नव्या आशा घेऊन येईल. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या चरणी नमस्कार करा आणि मनोमन बोला, जे होईल ते तुझ्या इच्छेनं होईल. संकट माझं नाही, ते तुझं आहे स्वामी. या प्रार्थनेतून तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. डोळ्यातून येणारे अश्रू हे पराभवाचे नाहीत, तर नव्या आयुष्याच्या सुरुवातीचे आहेत. प्रिय मीन राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, आजचं संकट हेच उद्याचं भाग्य घडवणार आहे. आज जर वादळ आलं तर उद्या नक्कीच इंद्रधनुष्य उमटेल. आज जर काही हरवलं तर उद्या दुप्पट मिळेल. आणि आज जर रस्ता बंद झाला तर देव उद्या नवा रस्ता दाखवणार आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे. मीन राशीच्या प्रत्येक भक्ताला आमचा नमस्कार. रोज नवीन भविष्यवाणी ऐकण्यासाठी आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.